नमस्कार मंडळी, साधी माणसं या मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये आपण बघणार आहोत. आत्तापर्यंत आपण बघितलं की मीराचं आणि पंकजचं लग्न होणार असतं, परंतु ज्यावेळी 27 लाख रुपये पंकजच्या अकाउंटवर येतात तेव्हा सारा ते सगळे पैसे स्वतःच्या अकाउंटवर ट्रान्सफर करते आणि पंकजला ती सांगते की माझ्या अकाउंटवर असले काय आणि तुझ्या अकाउंटवर असले काय, पैसे तर शेवटी आपलेच आहेत ना. आता तू एक काम कर, मंडपातून लगेचच्या लगेच पळण्याचा प्लॅन बनव. तू इकडे ये, मग आपण दोघंही इथून निघून जाऊयात. तर पंकज त्या गोष्टीसाठी सहमती देतो आणि पंकजला आता मोठा प्रश्न पडलेला असतो की मंडपातून पळायचं तर कसं पळायचं. आणि लग्नाचा स्वयंपाक जिथे बनतो तिथे आता पंकज गेलेला असतो आणि त्या माणसांमध्ये सामील होतो. कशी तरी सगळ्यांची नजर चुकवत आता पंकजने तिथून बरोबर पळ काढलेला असतो आणि पंकज आता लग्नातून गायब झालेला असतो. गुरुजी इकडे सारखेच म्हणत असतात की नवऱ्या मुलाला पटकन बोलवा, परंतु नवरा मुलगा अजूनही आलेला नसतो. त्यामुळे आकाश आता स्वतः पंकजला बघायला जातो, परंतु पंकज त्याच्या रूममध्येच नसतो. त्यामुळे आकाश घाबरतो आणि बाबांच्या कानात ही गोष्ट सांगतो. तर बाबा देखील आता पंकजला बघायला जातात. पंकज रूममध्ये नाही ही गोष्ट कळल्यावर सर्वांना आता प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो. परंतु अजून मीराच्या आईला आणि मधुला, राजला ह्या गोष्टीबद्दल काहीही माहीत नसतं. निरूपाही तिथे आलेली असते. निरूपाही विचार करत असते की पंकज गेला तर गेला कुठे आणि माझा बबड्या तर असं नाही करू शकत. तर बाबा आता निरूपाला बोलायला लागतात आणि निरूपाला म्हणत असतात की पंकज कसा काय गायब होऊ शकतो. त्याला माहीत होतं ना आज त्याचं लग्न आहे आणि त्याच्या ह्या चुकीमुळे आपल्याला आता काय भोगावं लागणार आहे. हे लग्न करण्याचा प्रस्ताव मी मीराच्या आईसमोर ठेवला होता आणि आता नवरा मुलगा म्हणजे माझाच मुलगा जर या लग्नातून गायब झाला असेल तर मी त्यांना आता काय तोंड दाखवणार आहे. निरूपावरून बाबांनाच बोलायला लागते आणि ती म्हणत असते की हे सगळं जे काही झालंय ना ते तुमच्यामुळे झालंय. माझ्या मुलाला आधीपासून त्या मुलीशी लग्न करायचं नव्हतं, परंतु तुम्ही मात्र त्याला भुरळ पाडली. तुम्हीच त्या मुलीसोबत त्याला लग्न करायला सांगितलं. मला आणि माझ्या मुलाला आधीपासून ते लग्न नको होतं. आकाश बाबांना विचारतो की बाबा एकदा तुमचे पैसे चेक करा बरं, तुमचे पैसे आलेत का. ते पैसे भेटल्यानंतर दादाने पळ काढला असं तर काही झालं नसेल ना. आणि मग दिनकर जेव्हा त्याच्या मोबाईलमध्ये बघतो तर मोबाईलमध्ये पैसे क्रेडिटही झालेले असतात आणि त्याच वेळी डेबिटही झालेले असतात. बाबांना आता प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो. त्यांना ही गोष्ट समजलेली असते की पंकज पैसे घेऊन पळालाय. निरूपाचं एकच म्हणणं असतं की माझ्या मुलावर तुम्ही जबरदस्ती केली आणि म्हणूनच माझा मुलगा पळून गेला. त्याला त्या मुलीशी लग्न करायचं नव्हतं, तुम्ही त्याच्यावर जबरदस्ती केली. आणि मग बाबा आता तिथे पडलेली एक चिठ्ठी निरूपाला दाखवतात. तर त्या चिठ्ठीमध्ये बबड्याने लिहून ठेवलेलं असतं की त्याचं एका मुलीवर प्रेम आहे आणि त्याला त्याचं नवीन आयुष्य सुरू करायचं आहे आणि म्हणूनच तो बाबांचे 27 लाख रुपये घेऊन पळालाय. ही गोष्ट जेव्हा निरूपा वाचते तेव्हा निरूपालाही प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो. बाबा निरूपाला म्हणत असतात की बघितलंस ना, तू म्हणत होतीस ना की त्याला हे लग्न करायचं नाहीये, पण त्याला हे लग्न का करायचं नव्हतं हे कळलं का तुला. या सगळ्या गोष्टी होत्या तर त्याने आपल्याला आधी का नाही सांगितलं. लग्नाच्या दिवशी तो लग्नातून पळून गेलाय. आता आपण पाहुण्या रावळ्यांना काय तोंड दाखवायचंय. निरूपाचं तोंड सुद्धा बंद झालेलं असतं. निरूपालाही मोठा धक्का बसलेला असतो की बबड्याने सुद्धा तिला काही गोष्टी सांगितलेल्या नसतात आणि बबड्याचं एका मुलीवर प्रेम आहे आणि तिचा बबड्या इथे चुकलाय ही गोष्ट तिनेही मान्य केलेली असते. आणि मीरासमोर अजूनही सत्य आलेला नसतो आणि मीराला ही गोष्ट माहीतच नसते की माझ्या होणाऱ्या नवऱ्याचा भाऊ म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून सत्य आहे. ही गोष्ट अजून मीरालाही माहीत नसते. बाबा आता सत्याला बोलावून घेतात आणि सत्याला सगळ्या काही गोष्टी समजावून सांगतात. सत्याला ते सांगतात की सत्या हे बघ, तुझ्या भावाने असं काहीतरी केलंय, तुझा भाऊ लग्नातून पळून गेलाय. तेव्हा सत्या म्हणत असतो की मला माहीत होतं हे सगळं असं काहीतरी होणार आहे आणि मी तुम्हाला आधीपासून म्हणत होतो की कशाला तुम्ही त्या बिचारा मुलीला ह्या सगळ्या झंझटीमध्ये फसवताय. खरं तर या सगळ्यामध्ये त्या बबड्याचा लॉस नाही तर बबड्यासोबत जी मुलगी लग्न करणार होती तिचाच लॉस होता. मी तुम्हाला आधीपासून समजावून सांगत होतो. तर बाबा म्हणत असतात की माझं चुकलं की मी त्याच्यावर विश्वास ठेवला. तो तर 27 लाख रुपये घेऊन पळाला तर पळाला, परंतु लग्नातून पळून गेलाय. आता माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय उरलेला नाहीये. तर नवरा मुलगा अजूनही आलेला नसतो आणि नवऱ्या मुलाचे सगळेजण गायब असतात. त्यामुळे मीराच्या आईला खूप भीती वाटायला लागते आणि मीराची आई आता जाऊन बघते तर मीराच्या आईला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी समजलेल्या असतात आणि मीराच्या आईला समजतं की नवरा मुलगा हा लग्नातून गायब झालाय आणि त्याला मीरासोबत लग्न करायचं नव्हतं तर त्याचं एका दुसऱ्या मुलीवर प्रेम होतं आणि 27 लाख रुपये घेऊन तो पळालाय. ही गोष्ट जेव्हा मीराच्या आईला समजते तेव्हा तिला प्रचंड मोठा धक्का बसतो. आता मीराचं काय होणार, मीरासोबत कोण लग्न करणार, आता ही बदनामी झाली आहे ती कशी भरून काढायची, या सगळ्या गोष्टींचं मीराच्या आईला प्रचंड टेन्शन आलेलं असतं.
मीरा आता तशीच रडत रडत मंडपात जाते आणि मीराला सगळ्या गोष्टी समजावून सांगते. मीराला ती सांगते की तुझा नवरा लग्नातून पळून गेला. ही गोष्ट ऐकल्यावर मीरालाही प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो आणि मीराची सगळी स्वप्न आता तुटलेली असतात. खरं तर मीराला आधीपासून लग्न करायचं नव्हतं, परंतु आईसाठी आणि बहिणीसाठी तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यातल्या त्यात सुद्धा असं झाल्यामुळे मीराला प्रचंड मोठा शॉक लागलेला असतो आणि मीरा आता आईला समजावत असते की ठीक आहे आई. मीरा आता तिच्या आईला समजावत असते की झाली तेवढी बदनामी ठीक झाली, आता आपण इथे नाही थांबायचं, आत्ताच्या आत्ता आपण घरी जाऊयात. त्याच वेळी तिथे बाबा येतात आणि बाबा आता मीराच्या आईला सांगतात की तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आहे, मीरा माझ्या घरची सून होणार हे तर नक्कीच आहे. तर मीराची आई म्हणत असते की आता तुमचा मुलगाच पळून गेलाय तर तुमची मीरा सून तरी कशी होणार आहे. तर बाबा म्हणतात की मीराचं लग्न मी माझ्या दुसऱ्या मुलासोबत म्हणजे सत्यासोबत लावून देतो. तुम्हाला हा निर्णय मान्य आहे का? आणि त्याच वेळी सत्या हा मीरासोबत आलेला असतो आणि मीराला समजतं की याचा अर्थ हा यांचा दुसरा मुलगा आहे तर, आणि मला ह्याच्यासोबत लग्न करायचं आहे. मीराला ही गोष्ट कधीही मान्य नसते. सुजित कुमार लग्नामध्ये हजरच असतो. सुजित कुमारला काहीतरी कांड करायचं असतं, परंतु त्याच्याकडे आता खूप मोठा चान्स असतो आणि तो मध्ये जातो आणि म्हणत असतो की ह्या घराची जबाबदारी म्हणजे माझी जबाबदारी आहे. जरी मीराचं लग्न मोडलं तर मीरासोबत कोणी लग्न नाही करणार. मीराच्या आईला तो म्हणत असतो की तुम्ही अजिबात काळजी करू नका, मीरासोबत मी लग्न करेल. बाबांना ऑलरेडी माहीत असतं की सुजित कुमार कसा व्यक्ती आहे, कारण एके दिवशी मीराला त्यांनी त्यांच्यापासूनच वाचवलेलं असतं. बाबा आता सत्याला म्हणत असतात की सत्या तू मीरासोबत लग्न कर ना. तेव्हा सत्या म्हणत असतो की बाबा अरे तू काय बोलतोयस, म्हणजे त्या पंकजने तिच्यासोबत लग्न नाही केलं म्हणून मी लग्न करायचं का? आणि तुला तर ही गोष्ट माहिती आहे ना की हे प्रेम लग्न ह्या गोष्टीमध्ये मला काही इंटरेस्ट नाही आहे. मी कसं काय ह्या मुलीशी लग्न करू आणि ह्या मुलीचं आणि माझं काहीच जमत नाही. बाबा म्हणत असतात की सत्या आता घरची इज्जत फक्त तुझ्या हातामध्ये आहे आणि आता माझी संपूर्ण आशा फक्त तूच आहे. सत्याला त्यांनी इमोशनल केलेलं असतं. सत्याला काय करावं तेच कळत नसतं, तरीसुद्धा सत्या लग्नाला नकार देत असतो. त्यामुळे बाबा आता डायरेक्टली सत्याच्या पाया पडतात आणि ही गोष्ट सत्याला अजिबातच आवडत नाही. तो म्हणतो की बाबा तू माझ्या पाया नको पडूस. ठीक आहे, मी ह्या मुलीसोबत लग्न करायला पाहिजे असं तुला वाटतंय ना, मी करतो ह्या मुलीसोबत लग्न, परंतु तू मात्र माझ्या पाया पडू नकोस. असं म्हणून आता तो बाबाला घट्ट मिठी मारतो. तर बाबांना सुद्धा आता सत्यावर खूपच प्राऊड फील होत असतं की एक मुलगा लग्नातून पळून गेला, परंतु दुसरा मुलगा मात्र त्यांच्या शब्दासाठी ह्या लग्नाला तयार झाला. मीराला सुद्धा तिची आई तयार करत असते आणि आई म्हणत असते की मीरा जाऊ दे, जे काही झालं ते झालं, परंतु हा मुलगा सुद्धा खूप चांगला आहे आणि सुधाकर राव कसे आहेत हे तुला माहितीच आहे ना, त्या घरात तू खूप खुश राहशील. मीराची आई सुद्धा मीराकडे हात जोडत असते, मीराच्या पाया पडत असते आणि मग पुन्हा एकदा आईचा विचार करून मीरा सुद्धा आता लग्नाला हो म्हणते. तेवढ्यात सुजित कुमार रागवतो आणि सुजित कुमार आता सत्याला म्हणत असतो की काय रे तू सारखा सारखा आमच्यामध्ये काय येतोस, म्हणजे मागच्या वेळी सुद्धा मी मीराला किडनॅप केलं होतं तेव्हा तूच आला होता ना वाचवायला, हेल्मेट तूच घातलं होतंस ना, आणि आता सुद्धा मला लग्नातून मीराला गायब करायचं होतं तेव्हा सुद्धा तूच मध्ये पडलास. आणि मग मीराला कळून चुकलेलं असतं की याचा अर्थ सत्याने माझा 2दा जीव वाचवलाय, सत्याने 2दा मला सुजित कुमारपासून वाचवलंय. जो हेल्मेट घातलेला व्यक्ती मला वाचवायला आला होता तो तिसरा कोणी नसून सत्याच होता. ही गोष्ट मीराला समजलेली असते. तर मधूसुद्धा मीराला समजावत असते की ताई अगं तू जसं समजतीयस ना तसा नाही आहे ग हा, मला असं वाटतंय की हाच तुझ्यासाठी परफेक्ट आहे. बघ ना, याने 2दा तुला सुजित कुमारच्या तावडीतून वाचवलंय, याच्यापेक्षा चांगला मुलगा तुझ्या आयुष्यात नाही येऊ शकत. असं जेव्हा मीराला समजावलं जातं तेव्हा मीराही आता या लग्नासाठी पूर्णपणे तयार झालेली असते आणि सत्याची एक बाजू तिला समजलेली असते. तर सुजित कुमार मात्र सत्यासोबत लढत असतो. त्यामुळे आता सुजित कुमारला सत्या बेदम मारतो आणि तिथून हाकलून देतो आणि मग अशा प्रकारे सत्याचं आणि मीराचं लग्न झालेलं असतं. सत्या आणि मीरा दोघंही आता लग्नबंधनात अडकलेले असतात. दोघंही एकमेकांसोबत 7 फेरे घेतात. सत्या मीराच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो आणि लिगली आता दोघंही नवरा बायको असतात. सत्याने त्याच्या वडिलांचा तर मीराने तिच्या आईचा शब्द पाळलेला असतो आणि अशा प्रकारे आपल्या फॅमिलीसाठी हे दोघंजण एकत्र आलेले असतात. आता ह्या दोघांचा संसार पुढे कसा चालणार हे आपण ट्विस्टच्या माध्यमातून बघणारच आहोत. तर मित्रांनो, असे साधी माणसं या मालिकेचे ट्विस्ट एपिसोड तुम्हाला बघायला आवडत असतील तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.